महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी दहिसर टोल नाक्यावर वाहतूक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली होती आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य महामार्गावरील दुजभाग मार्ग मोकळा करण्याचे निर्देशन कंत्राटदाराला दिले होते। सरनाईक म्हणाले, सध्या जड वाहनांवरच टोल आकारला जातो, त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांकडून कंत्राटदारांनी टोल वसूल करणे सुरू ठेवावे, ज्यात मुंबईकडे जाणाऱ्या 3 लेन आणि 2 लेन असतील। उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करावा। ते म्हणाले, आरक्षित रांगांची माहिती देणारे फलकही दोन्ही बाजूंना 500 मीटरपर्यंत लावावे, जेणेकरून वाहनधारकांना त्यांची वाहने संबंधित रांगेत सुव्यवस्थितपणे हलवता येतील, असे ते म्हणाले। दहिसर टोल नाक्यावर अवजड वाहनांसाठी स्वतंत्र लेन करण्यात येईल, असा आदेश परिवहन मंत्र्यांनी दिला व म्हणाले की टोल कंत्राटदारांनी महामार्गावर तयार केलेल्या स्वतंत्र लेनमुळे वाहनांचा वेग कमी होतो, त्यामुळे साहजिकच लांबच्या लांब रांगा लागतात आणि सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते। यावर मात करण्यासाठी टोल कंत्राटदारांनी मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर केवळ 3 लेन आणि मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर 2 लेन जड वाहनांसाठी तातडीने राखून ठेवाव्यात। उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करावा, जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दूर होऊन वाहने चेकपॉइंट परिसरातून लवकरात लवकर जातील, अन्यथा वाहतूक कोंडी होणार नाही। त्यांनी गुरुवारी मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, टोल कंत्राटदारांसह दहिसर चेकपॉइंट परिसराची पाहणी केली। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।